भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात मृग नक्षत्रांच्या शुभ पर्वावर गायत्री पीठ श्रीनगर कॉलनी शेंदूरवाफा येथे 13 वर्षापासून श्री ताराचंद वाढई महाराज दमा अस्थमा सारख्या भयानक आजारावर लहान मुलांना सर्दी खोकला व श्वासोश्वास घेण्यास त्रास होत असलेल्या असाधारण आजारावर रामबाण उपाय आयुर्वेदिक औषधोपचार करून असाधारण आजारावर मात करून विनामूल्य सेवा दिली आहे। मृग नक्षत्रांच्या पहिल्या दिवशी 12 तास या बहुगुणी आयुर्वेदिक औषधीचा रुग्णांना विनामूल्य वाटप करण्यात आले। चंद्रपूर, नागपूर, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गडचिरोली सारख्या ग्रामीण व शहरी भागातील लोकांनी या आयुर्वेदिक औषधीला उत्तम प्रतिसाद नोंदविला आहे। त्यापासून अनेक लोकांना फायदा सुद्धा होत असल्याचे निदर्शनास आले आहे। लोकांचा आयुर्वेदिक औषधोपचारांवर विश्वास बसत असून त्यांचा कल आयुर्वेदाकडे वळू लागल्याने शेंदूरवाफा साकोली तालुक्यात ताराचंद वाढई महाराजांच्या गुरूंच्या 35 वर्षापासूनचा वारसा सतत 13 वर्षापासून सेवाभावी वृत्तीने विनामूल्य उपलब्ध केला आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार दिगंबर नंदेश्वर, तालुका प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव। माझे नाव ताराचंद दादू वाढई, राहणार साकोली शेंदूरवाफा। गेल्या 35 वर्षापासून माझ्या गुरुवांनी हे सेवा चालवली आणि मला सन 13 मध्ये मला हे सेवा त्यांनी अर्पण केली। तेव्हापासून मी चांगल्या प्रकारे सेवा करत आहो आणि औषधाचा चांगल्या प्रकारे अनुभव घेऊन हे छोट्या मुलांना सर्दी कफ किंवा श्वास घ्यायला त्रास होते अशा लोकांना आम्ही हे औषधी देतो, विनामूल्य औषधी देतो। आणि लांब लांबचे लोक येतात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, बालाघाट अशा लांब वरून लोक येतात आणि औषध घेऊन जातात आणि आम्हाला सांगतात फोनद्वारे का बाबाजी आमच्या मुलांच्या नातवांना आम्हाला आराम मिळालेला आहे आणि आपली तुम्ही सेवा निरंतर चालू ठेवा असे लोक आम्हाला सांगतात। हीच आम्ही एवढी सेवा आम्ही देऊ शकतो। ही औषध मग कोणत्या दिवशी देता? नाही, फक्त हेच मृग नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर। त्याचा विशेष काय आहे की आपण मृग नक्षत्राच्या दिवशी देतो? हे याचा निसर्गाची देण आहे। आमच्या गुरुबांनी चालवला 30 वर्ष मृग नक्षत्राच्या दिवशीच आणि त्यांची सेवा म्हणून किंवा त्यांच्याच मार्गदर्शन म्हणून आम्ही ह्याच दिवशी देतो, मृग नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर। हे दमाला खूप महत्त्वाचं असते। दमाच्या रोगांना हे आयुर्वेदिक जडीबुटी आम्ही आणतो उन्हाळ्यामध्ये आणि तिला पिसून बारीक करून तिचा पावडर बनवून वस्त्रकार करून ते आम्ही लोकांना देत असतो। अजून कोणत्या आजाराची औषध देतो? मग कोणतं नाही, मग ते याचे आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।